नमस्कार सोलापूरकर, मी सध्या सोलापूर शहरातील रेल्वे ब्रिज येथे उभा आहे। म्हणजे हा रेल्वे ब्रिज जो आहे तो अण्णाभाऊ साठे चौक अर्थातच पहिया चौकाकडून पुढे मंगळवेढा मर्याई चौक दमानीनगरकडे जाणारा हा ब्रिज आहे। तुम्ही पाहू शकता की 1922 साली हा ब्रिटिशकालीन म्हणजे हा ब्रिज आहे रेल्वेचा। जेव्हा हा ब्रिज बनवण्यात आलेला होता त्याचं आयुर्मान जे आहे ते जवळपास 100 वर्षाचं सांगण्यात आलेलं होतं आणि आता हा ब्रिज 102 वर्षाचा झाला आहे। त्या कारणाने हा ब्रिज धोकादायक झाल्यानंतर या ब्रिज वरून जड वाहतूक गेल्या काही महिन्यांपूर्वी बंद करण्यात आलेली होती। परंतु आता एक मोठी बातमी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे की या ब्रिज वरती आता पाडकाम करण्यात येणार आहे। हा ब्रिज पूर्णपणे दिवाळीनंतर पाडण्यात येणार आहे आणि पाडल्यानंतर मात्र या ब्रिज वरती आत्ताचा जो हा जवळपास 40 ते 50 फुटाचा जो ब्रिज म्हणजे एकेरी मार्गाचा ब्रिज आहे त्याच्यावरती जवळपास 20 मीटर म्हणजेच 65 फुटाचा मोठा असा दुहेरी मार्गाचा ब्रिज नव्याने तयार करण्यात येणार आहे। परंतु सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की हे ब्रिज पाडण्यात येताना तत्पूर्वी NHA म्हणजेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने रेल्वे विभागाला एक सूचीबद्ध आराखडा सादर केलेला आहे तयार करून। त्या आराखड्याच्या माध्यमातून आता रेल्वे वाणिज्य विभागाकडून लवकरच त्याची मंजुरी घेण्या अगोदर तपासणी होणार आहे। म्हणजे कशा पद्धतीने इथं सिव्हिल वर्क होऊ शकतो, इलेक्ट्रिक वर्क होऊ शकतो किंवा इतर जे काही तांत्रिक बाबी आहेत ते तपासून पाहण्यात येणार आहेत। त्यानंतरच हा ब्रिज कशा पद्धतीने ब्लॉक घेता येईल रेल्वेचा, कारण इथून सोलापूर शहरातून जवळपास 80 ते 100 रेल्वे गाड्या वाहतूक होत असतात, मार्गस्थ होत असतात। त्यात मालगाड्या आले, पॅसेंजर वाहतूक आले आणि इतर गाड्या आले। सगळ्यात मोठी समस्या आता या रोडच्या या ब्रिजच्या पलीकडे राहणारी जी वसाहती आहेत, ज्या लोकांची घरं आहेत त्या लोकांना मात्र सगळ्यात मोठा आता अडचणीला सामोरे जावं लागणार आहे। कारण या रस्त्यावरून जे लोक रोज वाहतूक करतात, आपले दिनचर्यासाठी वाहतूक करत असतात, आपली वाहने ये जा करत असतात, त्या लोकांना मात्र आता तब्बल 8 ते 10 किलोमीटरचा फेरफटका मारून पर्यायी मार्गावरून ये जा करावं लागणार आहे। कारण हा एकमेव रस्ता आहे जो की जवळपास 40 ते 50 हजार लोकसंख्येच्या लोकांना शहरात येण्यासाठीचा हा एकमेव रस्ता आहे। डोणगाव मार्गे किंवा विजापूर रोड मार्गे नव्यानं जो करण्यात आलेला रस्ता आहे सलगरस्ती मार्गे, त्या रस्त्यावरून लोकांना या जा करावं लागेल किंवा पर्यायी मार्ग म्हणून कोंडी पाकणी इथून सुद्धा यांना पर्यायी मार्ग देऊ शकता। तर तिथून सुद्धा हा पर्यायी मार्ग वापर करून पुढे जो बाळेपासून जो रस्ता तयार होतो त्या रस्त्याच्या मार्गी सुद्धा इथं यावं लागेल। म्हणजेच की जवळपास अंदाजे 8 ते 10 किलोमीटरचा फेरफटका मारूनच या रहिवाशांना यावं जावं लागेल। मात्र आणखीन एक मोठी गोष्ट म्हणजे की हा ब्रिज पाडल्यानंतर ब्रिज बांधायला किती महिने लागतील किंवा वर्ष लागतील, म्हणजे जवळपास वर्ष, 1.5 वर्ष लागेल की 2 वर्ष लागेल हे अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये। मात्र रेल्वेचा मोठा मेगा ब्लॉक घेऊनच हा ब्रिज पाडकाम करावं लागणार आहे किंवा पर्यायी म्हणून अर्धा ब्रिज पाडकाम करताना दुसऱ्या बाजूच्या ट्रॅकवरून रेल्वे वाहतूक सुरळीत करता येईल का हेही पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र एवढंच आहे की जेव्हा हा ब्रिज पाडण्यात येईल किंवा पाडकाम सुरू करण्यात येईल त्यावेळी मात्र हजारो नागरिकांना त्यांच्या वाहनांना ये जा करण्यासाठी मात्र पर्यायी मार्ग सध्या तरी मोठ्या प्रमाणात फेरफटका मारूनचा आहे किंवा जवळचा जो मार्ग आहे यशनगर शेटे वस्तीचा जो रेल्वेचा छोटा बोगदा आहे तिथून जरी जाणं येणं करायचं म्हणलं तर तो बोगदा जो आहे तो छोटा असल्या कारणाने तिथं वाहतूक कोंडीची समस्या उद्भवू शकते, हे मात्र तितकंच खरं आहे। त्यामुळे रेल्वे प्रशासन आता कोणत्या पद्धतीने हा पूल पाडते किंवा पूल पाडल्यानंतर किती जलद गतीने हा ब्रिज पुन्हा नवीन बांधण्यात येतो ते आपल्याला येणाऱ्या दिवसातच कळू शकेल। राजनीती न्यूज साठी मी इम्रान सगरी, सोलापूर।